चिकनगढ़ शांतिदूत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कल्याण पश्चिम बिर्ला कॉलेज समोर येथे आमची भाडा कॉलनीमध्ये गृहनिर्माण संस्था आहे। 184 सभासद सदस्य आहेत आणि आम्ही विकासक श्रीकांत चितोळे यांची नेमणूक 2011 साली केली आणि त्यांनी ऑफर लेटर मध्ये असं म्हटलं बिल्डरनी विकासकांनी की तुम्हाला मी 2.5 वर्षामध्ये 30 महिन्यात तुम्हाला मी घर बांधून तुम्हाला घराचा ताबा देतो आणि दर महिन्याला 7 तारखेला भाडं देतो। आणि त्यांनी हे पण सांगितलं मी तुम्हाला कॉर्पस फंड देतो, बँक गॅरंटी देतो। परंतु या बिल्डरनी आमची सगळे गरीब सामान्य माणसं आहेत आणि यांची फसवणूक केली। त्यांनी कुठलेही दिलेलं आश्वासन पाळलं नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो 52 महिने झाले तो आमच्या रहिवाशांना मंथली मासिक भाडं देत नाही। शिवाय आमच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी खोट्या 4 केसेस केल्यात। आमचे पदाधिकारी एकदम निस्वार्थी, प्रामाणिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करणारे सेवाभावी लोक आहेत आणि त्यांची निंदा झाली असती बदनामी हा टीका हा हरामखोर लबाड माणूस करतोय। आणि ह्याला साथ इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, काही शहर प्रमुख आहेत, माजी नगरसेवक, ते एक भाजपचे माजी आमदार माननीय नरेंद्र पवार साहेब यांनी आमच्या या सोसायटीच्या कडे आम्ही निवेदन दिलं, भेटलो। त्यांनी सांगितलं मी आमरण उपोषण ला बसतो आणि हा प्रश्न सुटेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। माननीय मुख्यमंत्री ते गृहमंत्री पण आहेत, त्यांनी याची दखल घेतली। त्यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला PA ला सांगितलं नरेंद्र पवार साहेबांना सांगा मी तुमच्या कामात लक्ष घालतो, पुढच्या आठवड्यात मीटिंग घेतो। संबंधित यंत्रणामध्ये एक म्हाडा आहे, KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आणि पोलीस यंत्रणा आहे। यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारतो हे कामाकडे तुम्ही दुर्लक्ष का केलं आणि यांना तुम्ही सहकार्य का केलं नाही। यांनी एवढे तुम्हाला निवेदन दिले, भेटले, तर मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांना फोन करून आदेश दिले फोनवरून की या बिल्डरला तुम्ही ताबडतोब चौकशी करून अटक करा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करा। आम्ही सर 40 दिवसाचं साखळी उपोषण पण केलं, लक्षात आलं का? आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार आम्ही उपोषण मागे घेतलेलं आहे। बिल्डर हा सगळ्यांना मॅनेज करतोय आणि आपली शासकीय भ्रष्ट यंत्रणा त्याच्या आहारी गेले आणि आमचे पण काही माजी पदाधिकारी आहेत त्यांनी पण त्यांना नियमबाह्यपणे अनधिकृतपणे त्यांना कोणताही अधिकार नसताना आमच्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये ठराव पास करताना त्यांनी NOC दिली आणि बँकेचं HDFC बँकेचं 325 कोटीचं लोन घेतलेलं आहे आणि त्या बँकेचं आम्हाला हे पण आलेलं आहे, नोटीस आलेली आहे। आम्ही केसला पण तिकडे कुलाव्याला जातो। दुसरी गोष्ट की आमच्या पदाधिकाऱ्यांचे कमिटीवर त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलाय। कल्याण कोर्टामध्ये आमच्या आता AGO मागच्या रविवारी होती, त्यावेळेला पण आमचा जो ठराव होता या बिल्डरला काढून आम्ही अगोदरच्या विशेष मीटिंग मध्ये मंजूर केलेला, पण आम्हाला नवीन बिल्डरची हे करायची आहे, नियुक्ती करायची आहे। बिल्डरचं नाव आहे ना श्रीकांत चितोळे आणि त्यांच्या पार्टनरचं नाव आहे, भागीदारचं चेतन सराफ। आणि दुसरी गोष्ट टायकून कंपनी आहे आणि खडकपाडा कल्याण कुठला थिएटर सिनेमा थिएटर तिथं त्यांचं ऑफिस आहे आणि जाणून बुजून सूट भावनेने हा माणूस आमचा छळ करतोय आणि आमचे ह्या सगळ्या प्रकारामुळे आमचे ज्येष्ठ नागरिक सभासद 59 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि लोकांना आज भाडं स्वतःच्या खिशातून द्यावं लागतात आणि प्रायव्हेट मध्ये सगळी कामाला आहेत, जास्त पगार नाही, 20-30 हजार पगार आहे, परवडत नाही आहे। आता अशी वेळ यांनी दैनावस्था आणली आणि हे शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्या दारामध्ये हात जोडून येतात। नाईक साहेबांनी आम्हाला
आमच्या मनात जे होतं की मी तातडीने मीटिंग घेतो आणि या प्रकरणात लक्ष घालतो. तुमची जी काही माझ्याकडून अपेक्षा आहे कामाची ते मी संपूर्ण तुम्हाला सहकार्य मदत करतो आणि बिल्डरला मी संबंधित यंत्रणांना सगळ्या मुख्य यंत्रणांच्या प्रमुखांना बोलवून जाब विचारतो, आदेश देतो आणि त्यांना बिल्डरला अटक करून गुन्हा दाखल करायला सांगतो. माननीय मुख्यमंत्र्यांना ते फारच बिझी असल्यामुळे काही त्यांची हे नाही झालं, मीटिंग त्यांच्याबरोबर झाली नाही. पण आमचे नरेंद्र पवार साहेब माझे आमदार भाजपचे कल्याणचे ते प्रयत्न करतात आहेत आणि रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष, तर त्यांची पण पण आता नाईक साहेब म्हणाले की मी 10 दिवसात जो बिल्डर है क्या उसे किसी राजनीतिक पार्टी का सह है क्या? हाँ, वो बिल्डर का है ना, लोकल जो राजनीतिक है. अभी मैं खुला बताता है. हाँ, मुझे कोई डर नहीं. ये शिंदे गट है ना, शिवसेना, उनका जो शहर प्रमुख है, माजी नगर सेवक है, आमदार है, ये लोग इनका ही बाजू लेके बिल्डर को सपोर्ट करते हैं. अरे भाई, हम सच्चे लोग हैं, गरीब लोग हैं, हमारा काम में तुम हेल्प करो तो उल्टा सीधा बात करते हैं. हमारा कोई निवेदन का दखल नहीं लिए वो लोग ने. आप शिंदे गुट के लोगों पे आरोप लगा रहे हैं, कौन कौन से ऐसे लोग हैं, उनका नाम भी कुछ है हाँ, जिन पे आरोप लगा रहे हैं? अभी कोण आहेत ते, रवी पाटील शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक भी आहे आणि आमदार कोण आहे शिंदे गटाचे, संजय पाटिल. हाँ, आणि कपिल पाटिल भी वो भाजपा का, अभी वो माजी खासदार है, वो भी ऐसा बोलता है. हाँ, मी चिकनगर शांतीदूत कोऑपरेटिव्ह सोसायटीची सदस्य आहे. गेले 15 वर्ष आम्ही बेघर आहोत. श्रीकांत चितळे हे बिल्डर ज्यांनी आमच्या रिडेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट घेतलेला आहे, त्यांनी भरपूर काही बोलले पण काहीच काम केलेलं नाही. या 15 वर्षात त्यांनी 2दा सीसी घेतल्या पण 2दा सीसी घेऊनही काम केलेलं नाही. त्यांचा एकच पॉइंट असतो, मला हा प्रॉब्लेम आला, तो प्रॉब्लेम, पण तो प्रॉब्लेम ते सांगतात गव्हर्नमेंट कडून आलेला आहे आणि ते त्याच्यावरच अडून राहिलेले आहेत. त्याचसोबत त्यांनी आता विधानसभेमध्ये शंभूराज देसाई यांनी जे माहिती दिली ती माहिती पूर्णतः खोटी आहे. मग ती माहिती त्यांच्यापर्यंत कोणी बिल्डर असो किंवा आमचे जे सदस्य आहेत त्यांनी पोहोचवलेली आहे, पण ती पूर्णतः खोटी आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 2022 पर्यंत चिकनघर हाऊसिंग सोसायटीला पूर्णपणे भाडं देण्यात आलेलं आहे, पण तसं काहीही नाहीये. आमचं 52 महिन्यांचं भाडं थकलेलं आहे. 52 महिन्यांचं भाडं थकलेलं आहे. त्यासोबतच आमचा प्रोजेक्टही अडकत आहे. म्हाडाच्या ज्या रेवती आहेत मॅडम, त्या मॅडमनी येऊन प्रोजेक्टची पाहणी सुद्धा केली होती, तरी पण सुद्धा त्यांनी प्रॉपरली त्याच्यावर डिसिजन घेतलेला नाहीये. मग आम्ही काय समजायचं? आणि आमचे जे स्थानिक नगरसेवक खासदार आहेत ते सगळे बिल्डरला सपोर्ट करतात. मग आमचं काय, आम्ही कोणाकडे पाहायचं? प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आम्ही नोटिसी दिलेल्या आहेत, तिथे जाऊन त्यांना सांगितलेलं आहे, आमचे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, पण त्यावर ते काहीच रिप्लाय देत नाहीत. फक्त काय सांगतात, वरून आमच्यावर प्रेशर आहे, आम्ही काही करू शकत नाही. मग वरून म्हणजे कुठून? आम्हाला त्याची माहिती हवी आहे. आणि आमचे जे सदस्य आहेत ज्यांनी माहिती पोहोचवली की 2022 पर्यंत भाडं मिळालेलं आहे, आम्हाला त्यांचे स्टेटमेंट हवेत. तुम्हाला जर बिल्डर भाडं देऊ शकतो तर बाकीच्या लोकांनी काय केलेलं आहे? 184 मध्ये किती लोकांना भाडं मिळाले सगळं ते आम्हाला पूर्णतः माहिती हवी. बिल्डर जर एवढाच खरा आहे तर तो पूर्ण माहिती का नाही देत? त्यांनी पूर्ण माहिती द्यायला हवी ना आम्हाला. प्रत्येक वेळेस फक्त मागचे रडगाणे गात राहतो. अरे तू बिझनेसमॅन आहे, आम्ही सामान्य लोक आहोत ना. बिझनेसमॅन आणि सामान्य लोकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्हाला फक्त आमच्या घरांशी महत्व आहे. हा, प्रत्येक वेळेस यायचं बसायचं आणि हसून घालवतात, प्रत्येक प्रश्न वाया घालवतात. असे दाखवतात की काय करून करून काय करणार आहात तुम्ही. डायरेक्ट बोलतात ते नाही देत भाडं म्हणून. खोट्या कंप्लेंटी केलेल्या आहेत त्यांनी. जे आता जी निवडून आलेली सदस्य आहेत ना आमचे सभासद, त्यांच्यावर खोट्या हे केलेल्या आहेत, पोलीस कंप्लेंट वगैरे केलेल्या आहेत. का तर यांनी लोकांपर्यंत सगळी खरी माहिती पोहोचवली म्हणून.